नमस्कार, महाफास्ट 60 मध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पुण्यात 31 डिसेंबरला होणाऱ्या बेकायदा पार्ट्या आणि बनावट मद्य विक्रीवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 17 पथके तैनात करण्यात आलेली आहेत। पुणे शहर आणि जिल्ह्यात ही पथकं गस्त घालणार। अमरावती शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी हाणामारी केल्याचा प्रकार घडलेला आहे। सर्कल तुरुंग अधिकारी यांच्यावर पत्र्याने हल्ला करण्यात आला। कारागृह अधिकारी कर्मचाऱ्यांवर चढवलेल्या हल्ल्याप्रकरणी फ्रेझरपुरा या पोलिसांनी 10 कैद्यांवर खुनाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। अमरावती पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे। 5 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे। 52 संशयित रुग्णांचे सॅम्पल विद्यापीठ प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात आले होते। तेथील 5 रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे। यातील 2 रुग्ण अमरावती शहरातले आहेत, तर 3 रुग्ण हे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय यामध्ये उपचारासाठी आलेले आहेत। त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नागरिकांनी मास्क आणि कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। अमरावती चोरट्यांनी मंदिरावर डल्ला मारल्याची घटना घडली। अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्थानकामध्ये येणाऱ्या चंडिकापूर येथील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या मरीमाता मंदिरात चोरट्यांनी चोरी केली। यात अंदाजे 53,000चे साहित्य रोख चोरट्यांनी लंपास केली। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केलेला आहे। पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे। अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे। याच विधीची तारीख आणि वेळ पुण्याच्या पंचांगकर्त्यांनी निश्चित केलेली आहे। पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढला आहे। शुक्रवारी नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद असेल। नवी मुंबई, खारघर, पनवेल आणि कामोठे या विभागामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत पाणी येणार नाही, तर शनिवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेद्वारे करण्यात आलं आहे। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसेच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झालेले आहेत। वाहतूक पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यालगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार, तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत। पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सर्वसामान्य जनतेसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात। त्यामुळे नवीन वर्षात देशवासियांना गिफ्ट मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळाराम मंदिराला भेट देण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। काळाराम मंदिराचे पुजारी आणि महंत सुधीरदास महाराज यांनी निमंत्रण दिलंय। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य नाशिक दौरा आहे। याच दौऱ्यादरम्यान काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्राणप्रतिष्ठा करण्याची मागणी महंतांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली घसरलाय। वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जनजीवनाप्रमाणे मुक्या प्राण्यांवरही होताना दिसतोय। सांगरखेडा घोडे बाजारामध्ये घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते। घोड्यांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी विशेष अशा उबदार कपड्यांची झूल त्यांच्या अंगावर टाकून शरीरातील तापमान कायम ठेवले जात आहे। मका, बाजरी, गरम मसाले, गरम पाणी हे घोड्यांना खाण्यासाठी दिलं जात आहे। मराठवाड्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झाले असून आता लवकरच जालना मुंबई रेल्वे धावणार आहे। जालना ते मनमाड रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झाल्याने
वंदे भारत ही 8 डब्यांची रेल्वे उद्या धावणार। या रेल्वेची जालना ते मनमाड दरम्यान यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली। 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार। या कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील सुरू झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि जिल्ह्यातील सर्वच आमदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे। 31 डिसेंबरच्या दिवशी रात्री 1 पर्यंत शहरातील हॉटेल्स आणि बार चालू ठेवण्यात येणार आहे। पोलिसांनी या संदर्भातली परवानगी दिली आहे। तर दुसरीकडे धिंगाणा घालणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर देखील करडी नजर असणार आणि जर अशी गोष्ट आढळून आली तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असा इशारा सुद्धा पोलिसांनी दिलेला आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झालेले आहेत। अनेक जणांनी तयारी केली आहे। नागरिकांच्या या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस देखील सतर्क झाल्याचं दिसतंय। नववर्ष स्वागतासाठी पुढील 2 ते 3 दिवस लाखो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होतील। अशावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। समुद्र किनारे, गडकिल्ले आणि महत्त्वाच्या पर्यटनस्थळी 1,500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असतील। दारू पिऊन गाडी चालवण्यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी ब्रेथ एनालायझरचा वापर केला जाणार। त्यासाठी 15 मशीन सज्ज आहेत। महिलांची छेडछाड रोखण्यासाठी किनारी भागात सध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आलेले आहेत। तर नववर्ष स्वागताचा आनंद सर्वांना शांततेने लुटता यावा यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे। येरवडा कारागृहात भर दिवसा कैद्याची हत्या करण्यात आली। एका कैद्याची 4 कैद्यांनी हत्या केली। धारदार शस्त्राने गळा चिरत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। हत्या झालेला कैदी गेल्या 1 वर्षापासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता। पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं समजतंय।